हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ प्रोफेसर दातखिळे सेन. आज आपण पाहणार आहोत सिंगल फेज AC पॅरलल सर्किटचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर पहा या ठिकाणी फर्स्ट MCQ आहे, फ्रॉम द गिवन सर्किट फाइंड द व्हॅल्यू ऑफ IR. हिअर IR मीन्स करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स. तर पहा या ठिकाणी RC पॅरलल सर्किट ड्रॉ केलेलं आहे. RC पॅरलल सर्किटमध्ये हा जो शो होतो आहे हा रेजिस्टन्स आणि हा कॅपॅसिटन्स. रेजिस्टन्समधनं जो करंट फ्लो होतो आहे त्याला म्हटलं आहे आपण करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स मीन्स IR, अँड कॅपॅसिटरमधनं जो करंट फ्लो होतो आहे त्याला म्हटलं आहे आपण करंट IC. ठीक आहे. तर R आणि C हे पॅरलली कनेक्टेड आहेत. तर आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलेला आहे, फ्रॉम द गिवन सर्किट फाइंड द व्हॅल्यू ऑफ IR. हिअर IR मीन्स IR is equal to V by R, रेशो ऑफ व्होल्टेज अँड रेजिस्टन्स. मीन्स ऑप्शन नंबर C या ठिकाणी काय आपला करेक्ट, V by R. सेकंड MCQ आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन IR अँड V इन द फॉलोइंग सर्किट. म्हणजे IR आणि V मध्ये काय रिलेशन आहे. ठीक आहे. तर IR आणि V मध्ये पहा, फर्स्ट ऑप्शन नंबर A सांगितला आहे IR लीड्स V, ऑप्शन नंबर B IR लॅग्स V, ऑप्शन C IR अँड V आर इन फेज. तर या ठिकाणी IR आणि V, तर आपल्याला माहिती आहे ऑलवेज IR मीन्स करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स अँड व्होल्टेज V हे दोघं पण काय असतात इन फेज. तर ऑप्शन नंबर C या ठिकाणी काय करेक्ट, करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स मीन्स IR इज इन फेज विथ द व्होल्टेज. IR अँड V आर इन फेज, ऑप्शन या ठिकाणी करेक्ट. थर्ड MCQ आहे, व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर द करंट इन द इंडक्टर फ्रॉम द फॉलोइंग सर्किट. तर करंट इन द इंडक्टर म्हणजे काय दिले आपल्याला इथं, रेजिस्टन्स अँड इंडक्टर हे दोघं काय आहेत पॅरलली कनेक्टेड. म्हणजे इन शॉर्ट हे RL पॅरलल सर्किट आहे. ठीक आहे. तर करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर IL चं रिलेशन या ठिकाणी एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर IL इज इक्वल टू काय असतं ऑलवेज, IL इज इक्वल टू V बाय XL. ठीक आहे. इंडक्टर आहे म्हणून इथं काय येईल त्या केसमध्ये रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL, V डिवायडेड बाय XL. तर V बाय XL मीन्स ऑप्शन नंबर B या ठिकाणी काय करेक्ट. नेक्स्ट फोर्थ MCQ आहे, व्हॉट इज द फेज रिलेशन बिटवीन IL अँड V फ्रॉम द फॉलोइंग सर्किट. तर फेज रिलेशन बिटवीन IL अँड V तर काय असतं ऑलवेज IL लॅग्स V मीन्स करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर ऑलवेज लॅगिंग टू द व्होल्टेज. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर A या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. ऑप्शन नंबर A इज करेक्ट. नेक्स्ट आहे, फाइंड द एक्सप्रेशन फॉर द करंट I फ्रॉम द गिवन सर्किट. तर करंट आयचं एक्सप्रेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी गिवन काय दिलं आहे पहा आपल्याला, टोटल करंट I या ठिकाणी पहा, टोटल करंट I, करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स IR, करंट फ्लोईंग थ्रू द कॅपॅसिटन्स IC. ठीक आहे. तर करंटचं रिलेशन या ठिकाणी I मीन्स टोटल करंट इज द ॲडिशन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स अँड करंट फ्लोईंग थ्रू द कॅपॅसिटन्स मीन्स I इज इक्वल टू IC प्लस IR. ऑप्शन नंबर C या ठिकाणी काय असेल आपला करेक्ट असेल. फाइंड द टोटल करंट इफ IC इज इक्वल टू 2 अँपियर अँड IR इज इक्वल टू 5 अँपियर. तर आपल्याला या ठिकाणी टोटल करंट फाइंड आउट करायला विचारलं आहे आणि टोटल करंटचा फॉर्म्युला आपण आता जस्ट पाहिला, इट इज द ॲडिशन ऑफ IR अँड IC. तर IR आणि ICची ती ॲडिशन आहे आणि IR किती गिवन आहे या ठिकाणी 2 अँपियर आणि IC गिवन आहे आपल्याला इथं 5 अँपियर. 2 + 5 टोटल करंट झालं या ठिकाणी 7 अँपियर. मीन्स ऑप्शन नंबर C या ठिकाणी काय आपला असेल करेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट MCQ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ IR इफ I इज इक्वल टू 10 अँपियर अँड IC इज इक्वल टू 8 अँपियर. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी टोटल करंट I गिवन आहे, टोटल करंट I गिवन आहे. I इज इक्वल टू किती दिलं आहे आपल्याला 10 अँपियर. नेक्स्ट IC आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 8 अँपियर आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला काय विचारलं या ठिकाणी IR. तर IRचा फॉर्म्युला, आता जो फॉर्म्युला होता आपला I इज इक्वल टू IR प्लस IC, हा आपण जर रिअरेंज केला तर या ठिकाणी काय भेटेल, IR इज इक्वल टू टोटल करंट मायनस करंट फ्लोईंग थ्रू द कॅपॅसिटर. म्हणजे या थ्रू आपण काय कॅल्क्युलेट करू शकू IR. तर टोटल करंट I इज इक्वल टू 10 मायनस करंट फ्लोईंग थ्रू द कॅपॅसिटर इज 8. 10 मायनस 8 मीन्स 2 अँपियर. तर करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स किती या ठिकाणी 2 अँपियर. मीन्स ऑप्शन नंबर D या ठिकाणी काय करेक्ट आहे.
नेक्स्ट, व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर द करंट इन द कॅपॅसिटर फ्रॉम द फॉलोइंग सर्किट. तर करंट थ्रू द कॅपॅसिटर मीन्स कशाचं एक्सप्रेशन विचारलं आपल्याला, आय सीचं. तर आय सीचं एक्सप्रेशन काय असतं, आय सी इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आय सी इज इक्वल टू व्ही बाय एक्स सी. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी या ठिकाणी काय करेक्ट आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द फेज रिलेशन बिटवीन आय सी अँड व्ही फ्रॉम द फॉलोइंग सर्किट. तर आर सी पॅरलल सर्किट याने विचारलं आपल्याला आय सी आणि व्ही म्हणजेच करंट फ्लोईंग थ्रू द कॅपॅसिटर अँड व्होल्टेजचं रिलेशन या ठिकाणी आपल्याला विचारलं. तर करंट फ्लोईंग थ्रू द कॅपॅसिटर इज ऑलवेज लिडिंग टू द व्होल्टेज. ठीक आहे. तर ऑलवेज लिडिंग टू द व्होल्टेज मीन्स या ठिकाणी काय असेल, ऑप्शन नंबर बी, आय सी लीड्स व्ही. त्या ठिकाणी मीन्स ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी बी या ठिकाणी काय आपला करेक्ट. नेक्स्ट, द पॉवर फॅक्टर ॲट रेझोनन्स इन आर एल सी पॅरलल सर्किट इज. तर आर एल सी पॅरलल सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर किती असतो, तर फर्स्ट ऑप्शन आहे 0.08 लॅगिंग, 0.8 लिडिंग आणि युनिटी. तर रेझोनन्स कंडिशन किंवा रेझोनन्स जर म्हटलं तर रेझोनन्सच्या केसमध्ये पॉवर फॅक्टर हा ऑलवेज किती असतो आपला 0. मग ते सिरीज पॅरलल सर्किट असेल किंवा सिरीज सर्किट असेल किंवा पॅरलल सर्किट असेल, दोन्ही केसमध्ये पॉवर फॅक्टर हा रेझोनन्स कंडिशनला ऑलवेज काय असतो, युनिटी. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी काय करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द रिलेशनशिप बिटवीन इम्पिडन्स अँड ॲडमिटन्स. त्या दोन्हीमधलं रिलेशन काय, इम्पिडन्स आणि ॲडमिटन्स. तर आपल्याला माहिती आहे इम्पिडन्स इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲडमिटन्स. म्हणजेच काय, झेड इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय वाय, म्हणजे 1 डिवायडेड बाय ॲडमिटन्स. तर ऑप्शन नंबर 1 हा काय या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट, रिअल पार्ट ऑफ ॲडमिटन्स इज डॅश डॅश अँड इमॅजिनरी पार्ट इज डॅश डॅश. ठीक आहे. तर आता रिअल पार्ट ऑफ ॲडमिटन्स जसं आपण एक्सप्रेशन लिहितो इम्पिडन्सचं, झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स. ठीक आहे. तर या ठिकाणी आर मीन्स रेजिस्टन्स हा काय झाला, रिअल पार्ट ऑफ इम्पिडन्स, आणि एक्स मीन्स रिॲक्टन्स. तर रिॲक्टन्स काय झाला या केसमध्ये, इमॅजिनरी पार्ट ऑफ इम्पिडन्स. सिमिलरली आपण ॲडमिटन्सचं एक्सप्रेशन लिहितो वाय इज इक्वल टू कॅपिटल वाय इज इक्वल टू जी प्लस मायनस जे बी. ठीक आहे. तर वाय या ठिकाणी काय ॲडमिटन्स, आता त्याचा रिअल पार्ट जी मीन्स कंडक्टन्स. ठीक आहे. आणि प्लस मायनस जे बी, बी मीन्स ससेप्टन्स. मीन्स कंडक्टन्स हा रिअल पार्ट आहे आणि बी ससेप्टन्स हा काय या ठिकाणी इमॅजिनरी पार्ट आहे. तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी पहा, फर्स्ट कंडक्टन्स आहे आणि सेकंड ससेप्टन्स आहे. मीन्स रिअल पार्ट ऑफ ॲडमिटन्स इज कंडक्टन्स अँड इमॅजिनरी पार्ट इज ससेप्टन्स. मीन्स ऑप्शन सी ह्या ठिकाणी काय करेक्ट आहे. इन अ पॅरलल सर्किट वी कन्सिडर डॅश डॅश इन्स्टेड ऑफ इम्पिडन्स. तर पॅरलल सर्किटमध्ये आपण इम्पिडन्सच्या इन्स्टेड काय यूज करतो, तर या ठिकाणी आपण यूज करतो आहे ॲडमिटन्स. ठीक आहे ना. आपण आता सांगितलं ॲडमिटन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द इम्पिडन्स ऑर इम्पिडन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲडमिटन्स. मग आपण या ठिकाणी काय यूज करतो आहे, ॲडमिटन्स. ठीक आहे. पॅरललमध्ये आपण ॲडमिटन्स यूज करतो, सिरीजमध्ये आपण इम्पिडन्स यूज करतो. नेक्स्ट, ॲज द इम्पिडन्स इन्क्रीजेस द ॲडमिटन्स डॅश डॅश. ठीक आहे. तर आता इम्पिडन्स जर इन्क्रीज झाला तर आपण काय सांगतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे इम्पिडन्स जर इन्क्रीज झाला तर ॲटोमॅटिकली ॲडमिटन्स काय झाला पाहिजे, डिक्रीज झाला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर बी ह्या ठिकाणी करेक्ट आहे. अ पॉवर ट्रँगल कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट. आता पॉवर ट्रँगल आपण स्टडी केला सिरीज पॅरलल सर्किटमध्ये. तर पॉवर ट्रँगलच्या 3 साईड्स मीन्स ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर, ह्या 3 साईड्स आहेत ट्रँगलच्या. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आता फर्स्ट सपोज ॲक्टिव्ह पॉवर म्हटलं. ठीक आहे. तर ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे पी इज इक्वल टू व्ही आय कॉस फाय, त्यात पॉवर फॅक्टरची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. के व्ही ए मीन्स ॲपरंट पॉवर आहे, के व्ही आर म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर पण अवेलेबल आहे. तर याचा आन्सर आहे अ पॉवर ट्रँगल कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट पॉवर फॅक्टर के व्ही आणि के व्ही आर. मीन्स ऑप्शन नंबर डी ऑल दी अबो याचं हे आन्सर असेल. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड. आता रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स जसं सिरीजमध्ये इम्पिडन्सच्या केसमध्ये आपण रेजिस्टन्स घेतो, तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कोण या ठिकाणी, कंडक्टन्स जी, म्हणजे ऑप्शन नंबर बी. तर आपण त्याला असं लिहितो आर मीन्स 1/G. रेजिस्टन्स ऑलवेज अपोजेस टू द फ्लो ऑफ करंट अँड इंडक्टन्स ऑलवेज अलाउड टू द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. म्हणजे हा अपोज करतोय आणि हा हेल्प करतोय करंट फ्लोईंगसाठी. पॉवर फॅक्टर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब
तर पॉवर फॅक्टर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब म्हटलं तर त्या केसमध्ये रेझिस्टिव्ह लोड, आणि रेझिस्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर आपल्याला माहिती आहे ऑलवेज किती असतो, युनिटी. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, युनिटी. विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट बी अफेक्टेड ड्यू टू चेंज इन आर. तर ह्या ठिकाणी आता कोणता पॅरामीटर आहे, तर ह्या ठिकाणी ऑप्शन दिला आहे फर्स्ट पहा, बँडविड्थ, क्यू, रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि नल. तर कोणता फॅक्टर नॉट अफेक्टेड आहे, तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बाकी जसा रेजिस्टन्स इन्क्रीज होईल तसं बँडविड्थ आणि क्वालिटी फॅक्टर, क्यू मीन्स क्वालिटी फॅक्टर इन्क्रीज किंवा डिक्रीज होतील, पण रेझोनंट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज राहते. नेक्स्ट, द पॉवर फॅक्टर ऑफ ॲन AC सर्किट लाईज बिटवीन. तर पॉवर फॅक्टर हा ऑलवेज आपण पाहिले ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 1, 0 to 1 असतो, 0.8, 0.9, पण तो ऑलवेज काय 0 to 1 यामध्ये. तर ऑप्शन नंबर ए काय या ठिकाणी करेक्ट आहे, पॉवर फॅक्टर ऑलवेज लाईज बिटवीन 0 and 1. लास्ट MCQ आहे पहा, युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इज. तर युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इज काय असतं, ऑलवेज रिॲक्टिव्ह पॉवर आपण ऑलवेज मेजर करतो इन टर्म्स ऑफ वार, VAR, व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट आहे. VA, आता इथं VA मीन्स कोणती, ॲपरंट पॉवर, वॅट मीन्स ॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, थँक्यू.